मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, ज्यांनी 7 दिवसपर्यंत पारायण केले नसणार, खूप इच्छा असून सुद्धा केले नसणार, मनात खूप वाईट वाटत असेल की मी केंद्रात गेले नाही, पारायण केले नाही, घरी गुरुचरित्राचं पारायण केले नाही, पारायणाची सांगता केली नाही, तर महाराज माझ्या इच्छा पूर्ण करणार नाही असं मनाला वाटत असेल तर टेन्शन घ्यायचं नाही। हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय ऐका। हा एक अध्याय सुद्धा तुम्ही ऐकला तर सर्व इच्छा कामना पूर्तीसाठी हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय असा आहे की संपूर्ण जे तुमची इच्छा असेल ते पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती फक्त हा एकच अध्यायामध्ये। तर आजचा हा शेवटचा दिवस, स्वामींची सांगताचा दिवस, तर हा एक अध्याय तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या, म्हणजे आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुक, आपल्या मित्र परिवारांबरोबर तुम्ही शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या एका अध्यायाचं पारायण करतील। या एका अध्यायामध्ये खूप ताकद आहे, पावर आहे आणि लक्ष्मी सुद्धा या अध्यायामुळे खूप प्रसन्न राहते आणि कसलेही दुःख, दारिद्र्य, मृत्यूगंड, कसलेही जर संकट असेल ते सुद्धा टळते। एवढं या अध्यायात 100% मी 100% सांगते तुम्हाला की या अध्यायात खूप खूप जणांचा बदल झाला, एवढं या अध्यायात ताकद आहे। तर तुम्ही एक दिवा लावा, तेलाचा, तुपाचा, 2 अगरबत्त्या लावा, एक पाण्याची बाटली ठेवा, त्या अगरबत्तीची थोडी रक्षा त्या पाण्यात टाका, ते पाणी आपल्या घरात शिंपडा, मुलांना द्या, प्यायला द्या। तर हे अध्यायाचं पाणी एवढं पॉवरफुल आहे की खूप लगेच बदल होतो आपल्या जीवनामध्ये, एवढं महत्त्व या अध्यायाचं आहे। तर सर्वांनी या अध्याय ऐकण्याचे करावे, जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। दररोज जर 7 दिवस या अध्यायाचे पारायण केले तर आपल्याला लगेच फळ प्राप्त होते आणि लगेच आपल्या इच्छा कामना पूर्ण होतात। हा अतिशय अध्याय महत्त्वाचा आहे। तर आपण अध्यायाला सुरुवात करूया। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स या। श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं। काहीतरी करा तेव्हा तुमच्यापर्यंत दुसरा व्हिडिओ पोहोचेल। कमेंट्स करणार नाही तोपर्यंत दुसरा व्हिडिओ पोहोचणार नाही। लाईक, शेअर, सबस्क्राईब। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय शिवलीला अमृताचा 11वा। भद्रसेन राजाची कथा। ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो। म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे। जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो नर स्वतःच शंकररूप होत असतो। त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात। 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते। 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो। 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी। एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो। पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो। रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो। अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे। सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची पुण्य संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते। श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माची पुण्य संचय असेल तरच प्राप्त होत असतो। तसे सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचरणी, शिवभक्त असा गुरु, हुशार, गुरुवळ, अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य, समाशील असणारा पुढारी, हे सारे नेहमी पुण्यानेच लाभत असतात। सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर पूर्व पुण्यानेच प्राप्त होत असते। फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता। राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते। दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती। भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले। राजपुत्राचे नाव होते सुधर्म, प्रधानपुत्राचे नाव होते तारक। दोघंही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले। लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती। दोघे कुमार 5 वर्षांच्या त्यांच्या माता आणि दासी त्यांना उत्तम वस्त्रे घालीत असे, अत्तरे लावीत असत, पण दोन्ही कुमार ते
सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असे. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. राजा व प्रधान दोघे असेही प्रधान आणि राजा दोघंही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही, त्यांना काही केल्यास समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून चांगली वस्त्रे नेसवली, अनेक उत्तम दागदागिने घातली, तर सर्व कुमार हे आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत. शिवस्मरण सतत चालीत ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघे अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळीसह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते. त्रिकालज्ञानी असे होते. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणत. त्यांनी राक्षसत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस्त मुनी पराशर ऋषींचा राक्षसयज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती, तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींच्या नातू शबयोगींद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. ते दोघी नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास त्या दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे. आणि तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे एकटक लावून पाहिले. तडपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असे वीरशक्त आणि शिवभक्त काय ते तुला सांगतो ते. फार वर्षापूर्वी काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल अशी तिची काया खूप नाजूक आणि डोलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघजण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गायगोटे गुराने गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर तुका स्वस्थ होऊन बसत होते. तिची नित्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा तो एक दिवस पूर्ण होईपर्यंत इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्री व्रती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा ती रुद्राक्ष माळा घालून त्यांना नित्य करायला शिकवीत असे. तिची जी नित्यशाळा केलेली होती त्याने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत. ब्राह्मण पुराण सांगड त्यावेळी दोघजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः भान अर्पण शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य निमित्तपणाने भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार मिळवले. तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्नकंकर होते. ते इतकी तेजस्वती की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ते अतिशय आश्चर्यवर्ष झाल्याने म्हणाले, तुम्ही मला ऐपुती मोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी, मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळ.
म्हणे. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले, समोर ठेवले. हे लिंग पाहता जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा भजनात पूजनात स्मरणात दंगून गेली. या लिंगावरून कोटी कंकणे ओवून टाकावीत असे सौदागराला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे. जर हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. तू हे अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग नेऊन ठेवले. ते अत्यंत लाडीवाळपणे सौदागराला म्हणेल, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवेल. हे पा, माझ्या नित्यशाळेला हे माझे रक्षक कुकुट आणि मरकट आहेत, हे सांभाळतील. सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकर आणि अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग 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 आरडाओरडा सुरू झाली आणि मग शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो काय, आपल्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले, आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकडे यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा तर अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले होते, आता तिला तर चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जवळ भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता तुझ्या चुकी करता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकराने उडीत घातली. महानंदा अतिशय वेदित अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडीत टाकल्यावर तिने मनात निश्चय केला, 3 दिवसासाठी या सौदागराला मी स्वीकारले होते, म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नी होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सगमन करावी अशा शर्त आहे. असा विचार करून मग गावातील सर्व ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्ती, घर इत्यादी सर्वांचे दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात हातात घातल्या. हर साम सदाशिव साम या नावाचे दान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ दडणारा अग्नी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगला तेव्हा भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेल्या जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणाऱ्या माथ्यावर धारण केलेले अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोर, निळकंठ हाता, नेहमीचा त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून घेतले आणि गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले. सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले. आपल्या हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वचवले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली, पण तू त्यात पूर्ण खरी उतरली. तुझे पतिवत्ते आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालाय. हवे ते वर माग. तेव्हा आनंद म्हणाली, महादेवाय, सर्व नंदिकाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले. शिवलोके नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन मानंदा विमानात बसले. अशा तऱ्हेने नंदिकाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली. कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तानभूक सुद्धा लागत नाही. काम, क्रोध, दंड, दुःख याच्या जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते. जेथे इच्छेला त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपती अशा महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, मुनिवर, मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगली झाले, पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्माचे महानंदेने पाळलेले कुकुट, कोंबडा आणि माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या महानंदेच्या शिवपूजनामुळे त्यांना आता राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला आहे. तर हे मागच्या जन्माचे कुकुट आणि माकड आहेत. तर असे यांना हा उत्तम जन्म शिवपूजनामुळे मिळाला आहे. तर पुढे हे न्यायाने खूप वर्ष राज्य करणार आहे. प्रजेला शिवभजनात लावणार आहे. तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही तर धन्य झालो. अशा सुपुत्राचे आम्ही जनक
मोठा होता तर आम्हाला खूप अभिमान वाटतो. आपण त्याच्या मागील जन्माची कथा संपूर्ण आम्हाला ऐकवली. त्यांचा भविष्यकाळ काय आहे मग आता पुढे सांगणार का? ते पुढे किती वर्ष राज्य करणार आहे? त्यांचे आयुष्य किती आहे? कृपा करून आता आम्हाला हे सांगावे. आम्हाला एकुलते एक पुत्र आहे दोघांना. आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, मुनीवर, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलाचे भविष्य? जे असेल ते आम्हाला ऐकण्याची तयारी आहे असे सांगितले. मग त्यांनी नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तू सरळ सभा लगेचच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे. खोटे सांगितलेस माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागेल. सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे आमची विनंती. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी त्याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतःकरणे शोकाने अतिशय व्याकुळ झाली, विदीर्ण झाली. अंतःपुरात राणीवशात आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषीने राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का? असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करून सांगू लागले, नृपश्रेष्ठा, अरे, तूच धीर सोडलास तर प्रजाने काय करायचे? हे नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ही सूर्य चंद्र नव्हती, सर्व माया शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या हुंकारातून अहम आणि भ्रम म्हणून जागृत अवस्था झाली. ही ध्वनी म्हणजे माया निर्माण झाली. तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले आहे. तेव्हा ब्रह्मदेव मला त्याचे काही ज्ञान नाही आणि अज्ञानी आहे असे म्हणून मला उपदेश करून त्यांचे सर्व बंधीने ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचा सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले. हा अध्यायात मी प्रत्यक्ष ज्ञानाहून सांगितलेले अगदी संपूर्ण ज्ञान, अगदी जगात दुसरी कुठे नाही, हे सत्य वचन आहे. रुद्र अध्याय आहे, प्रत्यक्ष शिव आहे, प्रत्यक्ष महेश आहे, प्रत्यक्ष मीच आहे आणि मी स्वतः सांगितलेला हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून आणि भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात किंवा त्या व्यक्तीचं दर्शन घेतात तरी सुद्धा त्याची पापे जळून भस्म होतात. एवढं या अध्यायात महत्त्व आहे असे ब्रह्मदेवांना साक्षात शिवजींनी सांगितलेले आहे. मग जो कोणी हा अध्याय वाचतो, ऐकतो, दर्शन घेतल्याने तो व्यक्ती सुद्धा उद्धारतो. आणि ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून हा अध्याय घेतलेला शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसुपुत्रांना हा रुद्र अध्याय सांगितला आहे. हा पृथ्वीवर तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींनी स्वर्गातून हा पृथ्वीवर आणला आहे. श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा भूतलावावर अध्याय आलाय. जो या अध्यायाचं मनापासून पारायण करतो, त्यांचे दर्शन घेतो, आतुर होतो, तो कोणी दर्शन घेतो या अध्यायाचं, वाचणाऱ्याचं, ऐकणाऱ्याचं, तर त्यांच्या सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्यांना चांगला नवीन जन्म मिळतो. असा हा रुद्र अध्याय आहे. हा रुद्र अध्याय सर्व पापांचा नाश करणारा आहे, वैकुंठ लोकाची प्राप्ती, शिवलोकाची प्राप्ती करून देणारा आहे, अशक्य ते शक्य करणारा आहे आणि स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण करणारा अध्याय आहे. जे काही अशक्य गोष्टी आहेत सर्व संकटातून दूर करणारा हा अध्याय रुद्र अध्याय. ज्यावेळी हा अध्याय फार वाढला होता, यमपुरीमध्ये सुद्धा फार ओस पडली होती. यमदूतांनी या पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा तऱ्हेने यमपुरीत होत झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल. म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या सांगण्यावरून हा अध्याय येथील कुतुकवादी वाद घालू लागले आणि या अध्यायावरून वाद घालू लागले. अभक्तीने, नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अति महानरकात जाऊन पडले. आणि यमाने सेवकांना सांगितलं, जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखा खूप त्रास द्या. जो कोणी शिव मोठा विष्णू लहान, विष्णू मोठा शंकर लहान असा भेदाभेद करेल त्यांना मागे पुढे न घालता खुशाल नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबातच आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका, हजारो वर्ष कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून आणि भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा, धनधान्य मध्ये वृद्धी करा, लक्ष्मी माता त्याच्या घरात पाठवा. म्हणून राजा, तू या अध्यायाचं नियमितपणाने पारायण कर. हा अध्याय खूप छान आहे.
असे पराशर ऋषींनी राजाला सांगितले. तू या अध्यायाचे पारायण कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट आहे ते टळेल. आपल्याला इथे शतघटाची स्थापना कर. दिव्यवृक्षाचे पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या मुलाला स्नान घाल. रोज रुद्राध्यायाची 10,000 आवर्तने कर. 10,000 पाठ कर. याप्रमाणे सतत 10,000 पाठ 7 दिवसात करायलाच पाहिजे, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. तुझे मुलाचे मृत्यूगंड टळेल, याने टळेल, असे पराशर ऋषींनी राजाला सांगितले. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण तर ऋषी श्रेष्ठ आहात. ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्यासारखा गुरुशिवाय माझे कोणी रक्षण करणार नाही. तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी माझ्या मुलाचा मृत्यूगंड टळण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केले आहे, तेव्हा मी हा अध्याय ताबडतोब करतो. पण तुम्हीच या आचार्य म्हणून तुम्हीच 10,000 पाठ करा, 10,000 आवर्तने करा, तुम्हीच 10,000 वेळा अभिषेक करा, ही माझी प्रार्थना आहे. तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून हे संपूर्ण काम तुम्हीच करा. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेतच. सांगाल तेवढे आणखी ऋषीमुनी मी आणखी बोलावून देतो, पण लगेच आपण या अध्यायाला प्रारंभ करू. मग राजाने भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले आणि सर्व ब्राह्मणांना उत्तम प्रकारचे शिवभक्त ब्राह्मण होते आणि 1000 ब्राह्मणांना बोलवून प्रत्येकाने 1000 7 दिवसपर्यंत पारायण केले. तर 10,000 पारायण, 10,000 आवर्तने, 10,000 शिवरुद्राचा अभिषेक केला, म्हणजे त्या मुलाचा मृत्यूगंड टळण्यासाठी 10,000 पारायण केले. आणि मग अशा प्रकारचे शिवभक्त त्यांनी ब्राह्मण बोलवले आणि 1000 ब्राह्मणांना बोलून 10,000 आवर्तने केले. ते ब्राह्मण असे होते की विद्वान होते, सदाचारी होते, परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे ते मुळीच नव्हते आणि आकाशातून भरधाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रथ थांबवू शकतील एवढं सामर्थ्य त्या ब्राह्मणांमध्ये होतं. प्रत्यक्ष शंकराला कैलासवरून खेचून आणतील असा त्या ब्राह्मणांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 गटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरले. त्या अत्यंत तीर्थक्षेत्रांच्या पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरले आणि सप्त नदींचे नामस्मरण केले. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मणवती, वेत्रा, शिप्रा, जया, गंडिकाय असे सप्त नद्यांचे पाणी त्या कलशांमध्ये भरले. शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटात घातली. सर्व प्रकारची तयारी सुरू झाली. रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस अखंड नाम जप तप. रात्रंदिवस 7 दिवसापर्यंत अखंड नाम जप शिवनामाचा सुरू होता. 7 दिवस 1000 ब्राह्मणांनी अखंड जप सुरू केला शिवनामाचा, रुद्रघोष सुरू केला शिवनामाचा. अशा तऱ्हेने 7 दिवस पर्यंत अखंड जप तप यज्ञ सुरू झाले. आणि मग 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज तेथे बाळाचे प्राण घेण्यासाठी आले. भद्रसेन राजाच्या घरी यमराज आले आणि बाळाची मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन एकदम थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेले 10,000 आवर्तने केलेल्याच्या कलशाचे 10,000 पाठ केलेल्याचे कलशाची जी स्थापना केलेली होती त्या कलशातले पवित्र जल बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या राजाच्या डोळ्यातून घसाढसा आनंदाचे अश्रू गळू लागले. ढसाढसा रडू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनींनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा, तो उठून बसला. मग त्याने त्या मुलाला विचारले. पराशर ऋषींनी राजाने त्या 7 वर्षाच्या मुलाला विचारले, सुधर्माला विचारले, काय घडले, तुला आठवतं का बाळा? हो, चांगले आठवत आहे. नवे ते दृश्य अजून सुद्धा माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सुळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला आणि मग माझ्या दंडाला त्याने धरला आणि असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात तेथे 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले
आणि त्यांनी व्याघांबर नेसलेले होते, गळ्यामध्ये रुद्राक्ष होते, अंगाला भस्म फासलेले होते, त्यांच्या हातात लखलखी शस्त्रे होती. मला त्यांनी त्या भयंकर पुरुषापासून ते 4 माणसांनी मला सोडवले. 1 घटकापर्यंत मी बेशुद्ध होतो, तोपर्यंत ह्या 1 घटकापर्यंत 1 तासात ही प्रक्रिया चालू होती. तर त्या 4 व्याघ्रांबर नेसलेले होते, तर त्या 4 माणसांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या पुरुषाला मग त्यांनी मारत ते पुरुष त्यांना भयंकर पुरुषांनी मारत त्यांना घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेल्या शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजाने भद्रसेनाने सर्वांना शंकराचा जय जयकार केला. हर सांब सदाशिवाय नमा, जय जय चंद्रमौल्यै नमा, हर हर महादेवाय नमा, नमक पार्वती पते, हर हर महादेव शंभू, श्री शिवाय नमस्तुभ्यं असा जय जयकार केला आणि ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली, मंगलवाद्य वाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण घातले. आपले भंडार हुगडून मनसोक्त दान दिले. सर्व याचक तृप्त झाले. त्याच वेळी दुधात साखर पडावी, सोन्याला सुगंध यावा, त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा योग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष नारद मुनीला बघायला कुंडातून प्रत्यक्ष अग्नी हवन चालू होता. तर तिथे अग्नीतून प्रत्यक्ष हवनामधून अग्निदेव प्रकट झाले. दर्शनासाठी नारदाच्या पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनीचा जय जयकार केला, आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे यथाशक्ती पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये मला शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे सुधर्माचे मरण चुकले आहे. तू रुद्रानुष्ठान केले होते, 10,000 वेळा या अध्यायाचे पाठ केले होते, 10,000 वेळा तू आवर्तने केले होते. 7 दिवस अखंड नाम जप तप यज्ञ चालू होता. या अध्यायाचा सतत या अध्यायाचे पारायण चालू होते. तर तू या रुद्रानुष्ठान केले, तर तू फार फार धन्य झाला आहेस राजा. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. साक्षात शिव आले होते तुझ्या मुलाला वाचवण्यासाठी. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य होते. मग तू त्याचे प्राण कसे काय नेले? तो तर सार्वभौम राजा होणार आहे. मग तुला शिवमहिमा तुला ठाऊक नाही का? त्यांच्या घरी 10,000 पाठ केले, 10,000 आवर्तन केले, 7 दिवस अखंड न जप तप न एक यज्ञ चालू होता. मग तू त्या मुलाचा जीव घ्यायला कसा काय गेला? त्या मुलाचा प्राण घ्यायला कसा काय गेला? असे मी त्याला बोलले. मग त्यानंतर त्यांनी सांगितले की शिवमहिमा तुला ठाऊक नाही का? तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? तेव्हा मृत्यूने यमाने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज मला, पण मी नेहमीप्रमाणे 7 दिवस अगोदर आपल्याकडे मी महाराज पत्रिका पाहिली होती. भद्रसेनाच्या पत्रिका पाहिली होती 7 दिवस अगोदर की आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, की त्या मुलाचे प्राण आणायचे. पण हा बदल कसा काय झाला मला हे समजलं नाही. मी त्याची पत्रिका स्पष्टपणे पाहिली होती की त्याचा आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू काल होता. पण त्यांनी अखंड जप नाम तप यज्ञ आवर्तने या अध्यायाची 10,000 आवर्तने केली होती. 1000 ब्राह्मणांना बोलवून 1000 आवर्तने केली, यज्ञ केले. त्यामुळे त्या मुलाचा प्राण वाचला आणि साक्षात शिव त्या मुलाला वाचायला आले. ज्या कोणी या अध्यायाचे पारायण करतो, 1 वेळा ऐकतो, दररोज ऐकतो, त्याचे कसलेही मृत्यूगंड असेल तो सुद्धा टळतो, एवढं या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे या अध्यायात स्पष्टपणे सांगितलं होतं की त्याच्या पत्रिकेमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की त्याला 12व्या वर्षी गंडांतर आणि आजपासून याचा 7व्या दिवशी मला याचे प्राण आणायचे. मी हे स्पष्टपणे वाचले होते त्याच्या पत्रिकामध्ये. पण माझ्या हातून प्रत्यक्ष पाहण्यात आले, चूक झाली नाही, मी प्रत्यक्ष पाहिले होते. पण माझ्या हातून हा अपराध कसा काय झाला मला तेच समजत नाही. मग त्याच्या हातून घडलेल्या या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा पुन्हा विनवले. असे नारदाने त्यांच्या जो
त्यांचे जे संभाषण चालू होते, नारद स्वर्ग लोकातून भद्रसेन राजाच्या घरी येत होता. रस्त्यामध्ये 4 दूत दिसले, तर 4 दूताने मृत्यूला विचारले की तू कसा काय गेला. त्या दोघांचे, मृत्यूचे आणि 4 दूत वीरभद्राचे संभाषण चालू असताना मी ऐकले राजा, आणि मी ऐकून तुमच्याकडे सांगायला आलो की तू रुद्र अनुष्ठान करून फार धन्य झाला आहे. तू जे हे पारायण केले त्याच्यामुळे तुझ्या मुलाचा प्राण वाचलेला आहे. जो कोणी या अध्यायाचं पारायण करतो, श्रवण पठण करतो, त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, त्याच्या मुलाबाळांचे दीर्घ आयुष्यच मिळते आणि महालक्ष्मी त्या व्यक्तीवर सुद्धा प्रसन्न होतो. आणि जो कोणी हा अध्याय ऐकतो, श्रवण पठण करतो, त्याच्या नुसत्या चेहऱ्याचे दर्शन केले तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतात आणि त्याचे सुद्धा आयुष्य वाढते, असे नारदाने राजाला सांगितले. अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने लोटांगण घातले आणि मुलाचा मृत्यू टळून गेल्या झालेल्या अतिशय आनंद प्रित्यर्थ राजाने अजून आणखी 1000 रुद्र पारायण केले आणि मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने जर हा अध्याय 100 रुद्र केले, अशा तऱ्हेने जर हा अध्याय 1 वेळा ऐकला तर 100 रुद्र केल्याचे आपल्याला पुण्य मिळते. आणि जो कोणी हा अध्याय ऐकतो, पुरुष ऐको स्त्री ऐको, त्याला शतायुष्य होतो आणि त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय आहे. हा वाचला म्हणजे तेव्हा माणूस शिवरूप होऊन जातो, ऐकला म्हणजे त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधूनच तो मुक्त होऊन जातो. नंतर नारद मुनी गुप्त झाल्याने भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांनी निरोप दिला. हे आख्यान म्हणजे जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, 100% गॅरंटी. उत्तम सद्गुणी त्यांना प्राप्ती होईल, 100% गॅरंटी. संतती लाभेल, ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल, याने मिळेल. महापापे त्याची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय जर दिवसातून 3 वेळा जर वाचला तर त्याच्यावर आलेली भयानक संकटे, मृत्यूगंड आलेला असतील, कसलेही संकट असतील तरी सुद्धा ते दूर होतील. एका वेळा ऐकल्याने सर्व संकट दूर होता, मृत्यूगंड टळतो, शिवरूप होतो, शतायुष्याची प्राप्ती होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. एवढं या अध्यायात सांगितलेलं आहे. शिव कीर्तनाचा मग पुढे राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले, तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचे राजा वानप्रस्थाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघाला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. दोघे तेथे विष्णू ब्रह्मदेव यांच्याच राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. 11वा अध्याय म्हणजे 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात, मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगत सुद्धा धरू नये, त्याला कायमचे वाईट टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवणाऱ्यालाही मृत्यू येणार, म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. सर्व शिवलीला अमृत ज्यांना वाचणे शक्य नसणार, 1 ते 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे शक्य नसणार, गुरुचरित्राचे 1 ते 52 अध्याय पारायण करणे शक्य नसणार, हा एक अध्याय तरी वाचला, ऐकला, श्रवण केला, शेअर केला तरी त्याला 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल, 10,000 आवर्तन केल्याचे पुण्य मिळेल, दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. एवढं या अध्यायात महत्व. साक्षात शिव आहे हा अध्याय, साक्षात शिव आहे असे समजून या अध्यायाचे पारायण नक्की करावे, रोज करावे. असा हा रुद्र अध्याय आहे. ज्याने अजिबात जर शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरूर वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज महारुद्र 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो, त्याच्या घरी लक्ष्मी सतत वास करते. असा हा रुद्राचा अध्याय होता. तर तो मी तुम्हाला सांगितला. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, खरोखर हा अध्याय खूप छान आहे. माझा स्वतःचाच ॲक्सिडेंट 4 वर्ष पहिले झालेला होता. तर इतका भयंकर ॲक्सिडेंट झाला होता की मला वाचणे म्हणजे मी वाचेल असं मला स्वतःला वाटत नव्हतं. अक्षरशः रोडावरचे सर्व लोकांनी डोळे बंद केलेले होते. माझी डस्टर आणि समोरच्याने डिझार्ट होती. तर दोघी समोरासमोर एकदम गाडीची म्हणजे टक्कर झाली. तर मी पुढेच बसलेली होती ड्रायव्हरच्या बाजूला. माझे मिस्टर गाडी चालवत होते, मी बाजूला बसलेली होती. आणि जसंच गाडी एकमेकांना ठोस मारली, टक्कर दिली, तर जसे चेंडू जसा उडतो दूरपर्यंत तसे ते गाडीचा टायर असा पुरा तिथल्या तिथे पूर्ण गेला. तरी खाली
खूप 50 फूट खाई होती बाजूला आणि बाजूला इकडे तर खूप मोठी म्हणजे विहीर आणि ते म्हणजे जंगला साईडला आमच्या टक्कर झाली होती, ॲक्सिडेंट झालेला होता गाडीचा. पण मी कशी वाचली, कसे माझे शिवाने मला वाचवलं हे मला समजले. जसे मला असं वाटलं की साक्षात शिव त्रिशूल घेऊन तिथे उभे राहून गेले आणि मला वाचवलं. मला माझ्या केसांना सुद्धा धक्का नाही, एवढी मोठं ॲक्सिडेंट झाल्यावर माझ्या केसांना धक्का नाही, मला एक खरोज नाही, माझ्या मिस्टरांना सुद्धा एक खरोज नाही, केसांना धक्का नाही. माझ्या साईडची जी व्हील आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं होतं. जर एका साईडचा व्हील जर निघतो, एका साईडचा चक्का पुढचा जर निघाला तर ड्रायव्हर साईडचा माणूस फुटबॉल सारखा उडून जातो. पण माझे मिस्टर तिथल्या तिथे, मी सुद्धा तिथल्या तिथे, पुरे माझ्या इयरबॅग जे ते पूर्ण फुटून माझ्या तोंडावर आलेले होते. पण मला एक किंचितही म्हणजे धक्का नव्हता. साक्षात शिव मला वाचवायला आले होते. अमावस्येची रात्र 12 वाजेची वेळ होती रात्री आणि दुसऱ्या दिवशी मग तिथे एक 22 वर्षाची लेडीज ती ऑन द स्पॉट गेली होती. तिच्या 4 महिन्याचं बाळ होतं. पण ते बी मला घटना ऐकून खूप वाईट वाटलेलं होतं की ते असं व्हायला नको, तिचं बाळ लहान होतं. पेपरात लीक झालेली होती ही गोष्ट. मग म्हणे आजपर्यंत त्या जागेवर ॲक्सिडेंट झालाय, तिथून कोणी वाचून येत नाही, तुम्ही कसे काय आले? मी रोज गेल्या 10 वर्षापासून या अध्यायाचं रोज प्रदोष कालामध्ये पारायण करते याने करते. दरवाजाला दिवा लावेल, शिवलिंगाला रुद्राभिषेक घालेल, शिवाला तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, पाण्याची बाटली, 2 अगरबत्ती, जे यथाशक्ती माझ्याजवळ असेल, फूल, पान, बेल, तांदूळ जे असेल ते मी शिवाला वाहते आणि या अध्यायाला वाचायला बसते. हा अध्याय जर वाचला नाही तर मला झोप येणार नाही, माझं मन लागत नाही, काहीतरी माझी पूजा राहिली आहे, रात्री उठून तरी वाचेल. जर नाही वाचला तर एवढा अनुभव मला या अध्यायाचा आलेला आहे. आणि साक्षात शिवाने पण मला एक वेळा नाही 4-5 वेळा मला म्हणजे मरता मरता बाल जसे वाचतो तसे मला 4-5 वेळा अनुभव घेऊन पाहिले की 4-5 वेळा मी मृत्यूगंडामधून वापस आलेली आहे. तर मला हे पूर्ण गॅरंटी झाली की मी हा अध्याय रोज करते, त्यामुळे मला शिव वाचवतोय, नाहीतर मी केव्हांचीच संपून गेली असते असं मला वाटतंय. तर हे शिवाचा आशीर्वाद आहे मला. तर मी म्हणून या अध्याय, मला माहित नाही की मी माझ्या आयुष्यासाठी नाही वाचते, मला छंद झालेला आहे या अध्यायाचा. रोज मला या अध्यायाचं पारायण करण्याची आवड झालेली, शिवाप्रती माझी भक्ती दृढ झालेली. आपण शिवाप्रती जेवढी दृढ भक्ती करतो, जेवढे आपण शिवनामस्मरण करतो, गुणगान करतो, शिव अभिषेक करतो, शिवाला बेल वाहतो, तांदूळ वाहतो, फुलांनी अभिषेक करतो, तेवढी शिवाप्रती आपली भक्ती दृढ होते आणि एक एक इच्छा आपल्या वाढत जातात. आज जर फुल व्हायला तर उद्या बेल वाहू, परवा बेल व्हायला तर शिवाला नैवेद्य करू, आपण शिवाला असं सजवू, इच्छा प्रकट करतो शिव आपल्याला. तर हे माझे शिव साक्षात आहे. म्हणून दिवस रात्र माझ्या तोंडात जय श्री महाकाल, जय श्री महाकाल माझं नामस्मरण चालू राहतं. तर हे शिव साक्षात आहे, या अध्यात साक्षात आहे. मला माहिती नाही, मी माझ्या असं वाटू नका देऊ की माझ्या आयुष्यासाठी, या माझा उमर, या माझं दीर्घ आयुष्य होण्यासाठी वाचते असं काही नाही. मला आवड झाली, माझ्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना माझा शिव पूर्ण करतो एवढी गॅरंटी. माझ्या मिस्टरांचे बी 2-3 वेळा ॲक्सिडेंट झाले, माझ्या शिवानेच वाचवलं. खूप बाल वाचवतो माझा शिव, प्रत्यक्ष उभा राहतो मला असं वाटतं. कारण हा अध्याय साक्षात शिव आहे मित्रांनो. तर दररोज ऐकायलाच हवा, पारायण करायलाच हवं, श्रवण तरी करा. नाही जर वेळ तुम्हाला तर श्रवण तरी करा, आणि जर रोज वेळ नाही तर आज तरी श्रवण करा, म्हणजे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. तर मला असं आशा आहे मित्रांनो की तुम्हाला माझा हा अध्याय आवडल्यास एक लाईक करा आणि एक कमेंट्स करा. तुमचे एक कमेंट्स माझ्या मनाला आत्मविश्वास देऊन जाते आणि मला खूप आधार देऊन जातं. काही जणांनी खूप छान कमेंट्स केलेल्या होत्या, त्यांचं नाव आता आठवण नाही, पण खूप छान कमेंट्स केल्या होत्या की ताई शालिनी भक्तिसागर हे चॅनल खूप छान आहे, बोधकथांचं आहे, आम्हाला या चॅनलच्या कथा खूप आवडतात आणि तुम्ही काही पण असो की तुम्ही आमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतास की जे हवे आहे, जे उपाय पाहिजे, या जे मंत्र कथा पाहिजे ते तुम्ही छोट्या मोठ्या सेवा मंत्र आमच्याकडून श्रवण करून घेता, तरी पण ते पुण्य आम्हाला बी लाभतो आणि तुम्हाला बी लाभतो. तर तुम्हाला खूप आयुष्य भेटो, या तुमच्या मुलांच्या सर्वांच्या कामना खूप तुम्हाला सुखी ठेवो, तुमच्या म्हणजे जिभेवर सरस्वती माता विराजमान आहे, अशा कमेंट्स खूप भाविक भक्त करतात. तर कमेंट्स नक्की करा. माझं फायनान्शियल वगैरे खूप चांगलं आहे, जॉईंट फॅमिलीत असल्या कारणाने 10 जणांची फॅमिली पण आहे, पण तरी पण मला छंद आहे तुमच्यापर्यंत मी
मी व्हिडिओ वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचत राहते. रात्रीचे मला 1 वाजतात खरोखरच. तर मी तरी पण माझा म्हणजे आटोकाट चालू असतो की काय हवं असेल तुम्हाला, काय लागेल, की तुम्हाला काही कोणत्या व्हिडिओची कमी न पडेल, या माझ्या व्हिडिओच्या थ्रूने तुमच्या सेवा तरी होतील. त्या निमित्ताने मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत राहते. तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री मा